डिसेंबरच्या 6व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय धक्कादायक दोन बातम्या समोर आलेल्या आहेत। 6वा हप्ता आम्ही अधिवेशन झाल्यानंतर महिलांच्या खात्यात टाकू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। आता हे तुम्ही न्यूज चॅनलवर देखील ऐकलं असेल की 100% खरं आहे। 21 तारखेला अधिवेशन संपलं आणि अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये ते काय म्हणाले एकदा ऐका। हे अधिवेशन 6 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी झालं। आपल्याला कल्पना आहे की जवळपास 35,000 कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे। आता पत्रकार परिषदेत ते म्हणाले की सर्व पुरवण्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, पैसे झालेले आहेत। पण लक्षात घ्या ही जी काय बातमी आहे 100% खरी आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वच महिलांना हे पैसे मिळणार नाही। अतिशय महत्त्वाची धक्कादायक बातमी अशी आहे की सर्वच महिलांना हे पैसे मिळणार नाही। त्यातच रिझर्व्ह बँकेकडून राज्य सरकारला एक सूचना देखील जारी करण्यात आली आहे। कदाचित लाडक्या बहिणीला पुढे चालू ठेवण्यासाठी यामुळे या सूचनेमुळे खूप प्रॉब्लेम देखील येऊ शकतो। रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक आहे। राज्य सरकारला पैसे रिझर्व्ह बँकच देत असते। मग खरंच राज्य सरकारला पैसे वाटायला पैसे मिळतील का, हा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यात निर्माण होत आहे। कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही यादी तयार झालेली आहे। तुमच्या जिल्ह्यात तुमचं नाव आहे का? कारण की पहा आता पैसे वाटपाला काही तासच उरलेले आहेत। पैसे वाटप होताना 4 ते 5 दिवसाच्या कालावधीत हे पैसे वाटप होत असतात। पहिल्या दिवशी कोणते जिल्हे असणार आहेत, दुसऱ्या दिवशी कोणते, तिसऱ्या दिवशी कोणते, याची संपूर्ण सविस्तर अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की तुमचं बँक खातं चालणार आहे की नाही हे 30 सेकंदाच्या आत कसं समजून घ्यायचं आहे। मोबाईलवर 30 सेकंदात तुमचं बँक खातं चालेल की नाही हे ओळखण्याची, हे करण्याची एक पद्धत देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, करून प्रॅक्टिकली दाखवणार आहोत की तुमचं बँक खातं चालणार आहे की नाही। कारण की पहा पुण्यामध्ये 70,000 महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। कदाचित हा प्रॉब्लेम तुमचाही असू शकतो, कारण की बऱ्याचशा महिलांना अजूनही माहिती नाही की आपला हा प्रॉब्लेम आहे। त्यांना वाटतंय की कदाचित आपले 6व्या हप्त्याचे पैसे आले, मागचे पैसे आले, असेच पुढचे पैसे येतील। पण लक्षात घ्या हे चेक केल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। मोबाईलवर तुम्हाला एक गोष्ट चेक करायची आहे, ती चेक करून घ्या आणि मग नंतर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहे। कोणते जिल्हे उद्या असणार आहेत, परवा कुठले जिल्हे आहेत, क्लिअर कट तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण इन्फॉर्मेशनने भरलेला आहे। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा। सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की काय घडामोडी घडलेल्या आहेत लाडक्या बहिणींविषयी। अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आम्ही पैसे देऊ। अधिवेशन संपुष्टात आलं, पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये सांगितलं 17 विधेयक मंजूर झालेली आहेत। मंजूर झालेल्या विधेयकामध्ये भरपूर गोष्टी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी उपमुख्यमंत्री जे आपले लाडके मुख्यमंत्री होते पूर्वीचे एकनाथ शिंदे त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व पुरवणी मागण्या मान्य केलेल्या आहे। 35,000 कोटींच्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहे। त्यामुळे आता पैसे वाटायला कुठलीही अडचण त्यामध्ये नसणार आहे। पण लक्षात घ्या खूप आनंदाची बातमी, पण त्यातच एक महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी देणं खूप गरजेचं आहे की काल काय झालं की ज्या आपलं रिझर्व्ह बँक आहे, रिझर्व्ह बँक ही अशी बँक आहे की जे सरकारला पैसे देते। सरकारला कुठल्याही योजनेचे पैसे जर पाहिजे असतील तर ते रिझर्व्ह बँकेकडूनच मिळत असतात, रिझर्व्ह बँकेतूनच पैसे मिळतात। तर या रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र सरकारला एक सूचना केली। सूचनेमध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या अशा योजना आहेत, ज्या मोफत पैसे देणाऱ्या योजना आहेत, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना, त्याबरोबर युवकांसाठी योजना, शेतकऱ्यांसाठी योजना असेल किंवा इतर योजना ज्या मोफत पैसे देत आहेत, तर त्या योजनेवर त्या ठिकाणी अंकुश लावा अशी सूचना करण्यात आली। कारण की तिजोरीवर याचा भार जर पडला तर दुसऱ्या कल्याणकारी योजना आहेत, जसं सरकारचं काम काय असते की हॉस्पिटल्स बांधणे, रस्ते बांधणे किंवा इतर दुसरे काम आहेत, तर त्याला कदाचित निधी कमी पडू शकतो असं सूचना त्या ठिकाणी देण्यात, सूचना देण्यात आली आहे। याच्यामध्ये काय त्यांनी आदेश दिला अशातला प्रकार नाही। त्यामुळे तुमचा हप्ता हा 100% जमा होणार आहे। कारण की अधिवेशनामध्ये लक्षात घ्या, अधिवेशनामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की पैसे मंजूर झालेले आहेत। 35,000च्या पुरवणी मागण्या ज्या होत्या त्या मंजूर करण्यात आल्या आहेत। त्यामुळे चिंता करण्याची कुठलीही गरज त्याच्यामध्ये नाहीये। तुमचे पैसे येणार आता हे इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे।
मग आता प्रश्न उरतो, कोणत्या महिलांना पैसे येणार आणि कोणत्या महिलांना पैसे येणार नाही. लक्षात घ्या, आता काय झालं होतं, आता एक महत्वाची न्यूज आली पुणे जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी आली होती. पहा, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले तो प्रश्न वेगळा राहिला, पण पुणे जिल्ह्यात असं त्या ठिकाणी काही महिला निदर्शनास आल्या, थोड्या ठिकाणी तर 70,000 महिला निदर्शनास आल्या. तर त्या कशा आलेल्या आहेत पहा, ही चूक तुमची असू शकते आणि त्यामुळे तुमचं नाव यादी बाहेर जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला आधीचे पैसे जरी आलेले असले कदाचित पुढचे त्यामुळे मिळू शकणार नाही. त्यामुळे कृपया हे लक्षपूर्वक ऐका, थोडासा वेळ द्या, ऐका. कारण काय होतंय, पहिलं काय तिथे काय इश्यू झाला होता त्या महिलांचा, की त्या महिलांचं आधार लिंकिंग झालेलं नव्हतं. लक्षात घ्या, आधार लिंकिंग त्यांचं झालेलं नव्हतं. मग आता हे आधार लिंकिंग तुमचं झालेलं आहे का बँक खात्याला, हे कसं चेक करायचं 30 सेकंदाच्या आत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 30 सेकंदात तुम्हाला हे समजून जाणार आहेत की काय करायचं आहे, की जेणेकरून तुमचं आधार लिंकिंग आहे की नाही हे तुम्हाला समजणार आहे. मोबाईलवर करून दाखवणार आहोत. बघा, अतिशय म्हणजे त्यात अवघड नाही. तुम्हाला जरी जमत नसेल तर तुम्ही कोणाला तरी ज्यांना मोबाईल चांगलं वापरतो तो त्यांच्याकडनं तुम्ही करून घेऊ शकता. 2 मिनिटात नेट ओपन करायचं आहे आणि क्लिअर करायचं आहे. हे कसं करायचं 30 सेकंदात सांगतो. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो होता की ते क्लिअर झालेला आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. मंत्रिमंडळ 39 मंत्री, जवळपास 41-42 मंत्र्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. कॅबिनेट मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, तर त्यांनी सगळ्यांनी शपथविधी झालेला आहे. आणि त्यानंतर आता हे पैसे वाटपाला कुठली अडचण त्यामध्ये निर्माण नाहीये, कुठली अडचण नाही. आता फक्त पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्या जे काय याच्यामध्ये आहे पैसे येणारच आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी येत होती तर ती बँक खात्याची होती. कोणते बँक खाते चालणार, आता लक्षात घ्या, कोणते बँक खाते चालणार आहेत, तर हा महत्त्वाचा प्रश्न आता इथे उरत होता. तर बँक खाते बघा, कुठले कोणतेही चालतील. पहा, तुमचे जर आधीचे हप्ते ज्या बँकेत आलेले असतील त्या बँक खातं तुमचं चालणार आहे. तुम्हाला कुठलंही बँक खातं बदलायची गरज नाही, आपोआप तुमच्या खात्यात पैसे येतील. फक्त आता पुण्यातल्या 70,000 महिलांचा प्रॉब्लेम का झाला असावा असा आपण एक अंदाज व्यक्त करू शकतो की त्यांनी काय केलं, त्यांनी जाऊन आधार डीबीटीच केलं नाही. आधार त्यांच्या बँकेला कनेक्ट आहे की नाही याची कधी त्यांनी चौकशीच केली नाही. कदाचित त्यामुळे त्यांचं जे आहे तर तो प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये आलेला असू शकतो. आता तरीही तुम्ही एकदा चेक करून घ्या, कारण की काय होतंय, हे चेक करणं तुमच्यासाठी फार गरजेची गोष्ट बनून गेलेली आहे. आता पैसे यायलाच म्हणजे येणारच आहे, आता कुठला अडथळा नाहीये, पैसे त्या ठिकाणी मंजूर केले. आता बहिणींनो, अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळतो आहेत की आता चेक करायचं आहे तुमचं बँक खातं हे या योजनेसाठी चालेल की नाही. हे चेक करायची पद्धत तुम्हाला 30 सेकंदामध्ये आम्ही सांगत आहोत. पहा, 30 सेकंदात हे कसं चेक करायचं आणि हे चेक केल्यानंतर जर पाहिजे तो रिझल्ट त्या ठिकाणी आला नाही, आता लगेच तुम्हाला समजणार नाही 30 सेकंदात की कसं चेक करायचं. हे चेक केल्यानंतर जर तुमच्या लक्षात आलं की आपलं खातं चालत नाही, आपल्या खात्याला काहीतरी अडचण आहे, तर काय करायचं ते देखील पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ हे सांगतोय कसं ते तर पाहाच, पण त्यानंतर देखील पुढे कंटिन्यू पाहायला विसरू नका. हे पहा, सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे UIDAI. लक्षात घ्या, UIDAI सर्च करायचं आहे. क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल UIDAI याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे. पहा, 2 मिनिटाच्या आत तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात. कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं. आता इथे लक्षात घ्या, आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत. तर इकडे तुम्हाला इथे खाली जायचं आहे. अपडेट आधार, डेट आधार, आधार सर्व्हिसेस. आता सगळ्यात आधी 3 नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं की ते पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार, व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर, मेल आयडी, रिट्राईव्ह आधार, गेट VID, ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन, आधार लिंकिंग स्टेटस. हे पहा, इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या इथे बँक सीडिंग स्टेटस आहे. लक्षात घ्या, जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे. आता याने कळणार बँक तुमची आहे की नाही, बरोबर. इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल. आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे, कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे. तर पहा, इथं आधार लॉग इन करायचं आहे. इथे पहा, इथे लॉग इन करा. या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं. इथे आता तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. इथे तुमचा आधार नंबर टाकला. काही कॅप्चा म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा. हे इथले अक्षर जे आहेत काय आहेत बघा. BN, इथे 4, 2 आणि F. जसंच्या तसं साधारणपणे इथे BN42F आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता. आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल. मेसेजचा जो आहे तो OTP येणार आहे. तो OTP इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही.
थोडासा वेळ गेले 1 सेकंद 2 सेकंद, तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे, कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे बिलकुल आता पहा, पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे. आता इथे पहा, इथे सर्व्हिसेस येतात, डॉक्युमेंट डाउनलोड, आधार PYC, ऍड्रेस अपडेट, बँक सीडिंग स्टेटस. तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस. हे पहा इथला ऑप्शन म्हणजे 3, 4 आणि 5 नंबरचा, याच्यावर क्लिक करायचं आहे. मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता. तिथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. आधार नंबर इथे दिसेल, बँक नेम दिसेल, कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे, बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह. इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे, आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या, पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे. बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे, म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे, पण इथे हे असणं गरजेचं आहे. जर स्टेटस ऍक्टिव्ह येत असेल तर ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. जर स्टेटस ऍक्टिव्ह नसेल किंवा तुमचं कोणत्या बँकेचं खातं जोडलं ते तिथं तुम्हाला समजून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ते तुम्हाला स्टेटस तिथे ऍक्टिव्ह येत नसेल तर कदाचित तुम्ही काय करायचं आहे, तुमचं पासबुक, आधार कार्ड घेऊन तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे. त्या बँकेला विचारणा करायची आहे की आमचं हे इथं ऍक्टिव्ह का नाही आहे, ऍक्टिव्ह का नाही आहे, तर ते विचारणा करायची आहे. ते तुम्हाला क्लिअर करून देतील. बघा आता बँकेत कदाचित गर्दी वाढू शकते, कारण की पहा हप्ता जो आहे तो आपल्याला कदाचित उद्या सकाळीच बघायला मिळू शकतो. त्यामुळे गर्दी वाढेल. तर त्यामुळे तुम्ही काय करा, थोडीशी गडबड करून घ्या, लवकरात लवकर आपल्या याच्यामध्ये जा आणि क्लिअर कट ह्या गोष्टी करून घ्या. तर अशाच पद्धतीनं ही माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की पहा आता 6वा हप्ता येणारच आहे, पर हे फिक्स झालेलं आहे, 6वा हप्ता येणारच आहे. आणि त्यानंतर पुढच्या अशा नवनवीन अपडेट दररोजच्या दररोज याच्यामध्ये येत असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला बाकी सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त माता भगिनीला व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.